नमस्ते, जय जिजाऊ, जय भीम आणि समदे गावकऱ्याला माझा नमस्कार. मला तर आवर्जून तुम्हाला सांगायचं की मी एक राजकीय माणूस तर नाहीच. आज दुसरी विशेष मला भाषण करता येत नाही. मी कसं डायरेक्ट एकदम सरळ माणूस आहे आणि एक शेतकरींचा एक पुत्र आहे मी. आणि एक शेतकरी म्हणून मी जे सेवा करतो तो माझे वडील माझे आजोबा शेतकरीच होते म्हणून मी शेतकऱ्यांचा दर्द समजून घेतो. आज शेतकरी मेळावा जे अंजन गावात आपण जे ठेवला तर आपले बाळासाहेब मोरे पाटील साहेबामुळं आज इथं प्रोग्राम व्हावा लागला. मला अंजनगाव माहीतच नाही का कुठं आहे म्हणून ॲक्च्युली अगोदर अंजनवाडी मला तर मी आजपर्यंत आला बी नाही और कुठं गेला बी नाही मी. तर हे पाटील साहेबाची कृपा समजावा का त्यांनी मला हे गावात आणला आणि तुमची सेवा करायचा मला हे करायचा भेटा लागलं इथं. तर माझं बोलणं काय, जे शेतकरी जे लोक आहे आपले जे शेतकरीवर अन्याय व्हावं लागला कुठं बी त्यांची कर्जमाफी व्हावं लागली नाही, मतलब त्यांच्यावर अत्याचार व्हावं लागला काय बी, मतलब मी टी व्हीवर मोबाईलवर हमखास सारखं बघत राहतो मी जरांगे पाटील साहेब, मतलब त्यांचे मार्गदर्शक मी त्यांचे बघूनच ह्यांचं सल्ला घेऊन मी हे काम मी स्वतः करायला लागलो. नांगरून घेतो, आऊत मारतो, मोगडा मारून घेतो, मग रुटर मारून घेतो, मग बीज लावतो, मग पिरून घेतो, मग त्याच्यानंतर पाऊस पडायची आपण वाट पाहतात, त्याच्यानंतर काहीतरी दिसतो 4-8 दिवसानंतर. तर तुमची मतलब मेहनत लई आहे त्याच्यात, त्याचा अंदाज कुणी लावू शकत नाही. कसं तुम्ही जे शेतकरी लोक आज शेतकरी लोकांमुळंच आज पूर्ण जग पूर्ण चाला लागला, नाहीतर तिचे वगैरे जग चालू शकत नाही. कारण कसं धान्य जे बी खायचे वस्तू आहे तो कुठून निघतात, शेतातून. तर आपले शेतकरी लोकांना सरकारने बी आणि शासनाने बी समजून घ्यावा. मी असं बार समदे गावात जाऊन मी हेच म्हणायला लागला का बाबा जे शेतकरी लोकांवर जे अन्याय व्हावं लागला तर अन्याय होऊन दे नका कुणी. जे बी गावकरीचे जे सरपंच आहे, इथले आमदार आहे, खासदार आहे, तुम्ही त्यांना सपोर्ट करा. त्यांचे अडीअडचणीला त्यांना धावून जा तुम्ही. माझं असं बोलणं आहे, मला त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन करायचं नाही. माझी हैसियत आहे हिसाबाने मला जे गोरगरीब लोकाला मतलब मी एक दान म्हणून नाही करायला लागला, मी एक भावाच्या हिसाबाने काय नात्याने मतलब आपण एकच रक्ताची एकच बापाची औलाद आहे आपण. मला इतकं सांगायचं का कुणी मतभेद करायचा नाही. जे बी शेतकरीला मदत लागणार, मतलब आज मी समजा खत दिला, पहिला पाऊस पडला होता तर त्यांचे बीज लावलेले सोयाबीन लावलेलं पूर्ण जळून गेला. आता दुसरा पाऊस पडला म्हणून तुमची कसं तळमळ आहे का लवकर खत भेटावा, सोयाबीन लावा. तो मेरा बोलना क्या है कि जो भी मतलब हिंदू मुस्लिम भाई है सब भाई है, पर जो भी यहाँ के गौकरी या आमदार खासदार जो भी रहो तो गोरगरीब के हाथ से मदद करो. क्या ऐसे आड़ी अड़चन में रहो, ब्याज अगर कोई ब्याज में गुतेला रहा तो उसमें ब्याज से उसको मुक्ति दिला दो. जो दवा खाने का काम है तो उसको दवा खाने से फारिग करो, दवा खाने में उसको इलाज को पैसा दो. जिसका एक्सीडेंट हुआ तो एक्सीडेंट को पैसा लगाओ. आने वाले दिनों में जिसके बाल बच्चे अगर शादी के हाथ से हो गए तो शादी को अगर किसको 1-2 लाख रुपए लग रहे तो उन्हें मदद करना. ऐसा मतलब मैं उनसे हाथ जोड़ के विनती कर रहा, अगर कोई नहीं करता तो मैं जो काम कर रहा तो उसमें आप मेरी मदद करो. मैं चढ़ बढ़ के ये काम मेरे खुद के दम पे मैं खुद ये भाइयों के मदद से आने वाले दिनों में शादी रहो, दवाखाना रहो, हॉस्पिटल रहो, चाहे कुछ भी काम रहो
मैं आने वाले दिनों में ये चढ़ बढ़ के शेतकरी भाइयों के साथ जैसे जरंगे पाटिल साहब और रवि साबड़े साहब जैसा शेतकरी के से लड़ रहे, उनकी इतना तो मैं नहीं हूँ कि मैं उनके इतना काम कर सकूँ। उनका देख के मैं ये चीज़ जो भी आज फुलाची पाकड़ी जो भी कर रहा, तो आप मेरा साथ दो। मैं आने वाले दिनों में आपकी जो भी आड़ी अड़चन रहेंगी तो मैं खुद आगे होके सबसे ज़्यादा इंशाल्लाह मैं आपका काम करके आपका करके दूंगा और पूरा काम पार दूंगा मैं।